नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरोग्य विभाग आणि पोलीस भरती याविषयी सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला कृपया करून लाईक करा। तर बघा, भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। आनंदाची अशी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती, दोन्ही पोलीस भरती आणि आरोग्य विभाग भरती ही एकत्र होणार आहे, ही न्यूज आलेली आहे। 100% पुराव्यासह माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। आपण लगेच सुरुवात करूयात। तर मित्रांनो बघा, ही न्यूज जी आलेली आहे, पोलीस भरती संदर्भात SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खुल्या प्रवर्गातून विचार करून संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसात भरून घेतले जाणार आहे मित्रांनो। तर बघा, त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तात्काळ शासनास सादर करणार आहोत तसे गृह विभागाने आदेश काढले आहेत। दरम्यान हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जावरून निकाल होईपर्यंत लागू राहील असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे। तर बघा, आरोग्य विभाग भरतीविषयीचे देखील याच्यामध्ये अपडेट आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर बघा, गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचे निर्णय घेतला होता आणि त्यानुसार जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आपण त्यासाठी फॉर्म देखील भरलेले होते मित्रांनो 2019 मध्ये। आणि 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने SBC आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती। बघा, मराठा आरक्षणामुळे ही पोलीस भरती प्रक्रिया आणि आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु मात्र आज गृह विभागाने उपसचिव शिरीष मोहोडे यांनी पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढलेले आहेत मित्रांनो। दरम्यान गृह आणि सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागांतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण, सार्वजनिक आरोग्य विभागाची जी आपली भरती आहे आणि मेडिकल विभागांतर्गत जी आपली आरोग्य विभागाची रिक्त पदांची भरती होणार आहे ते सर्व वित्त विभागाने अगोदरच मान्यता दिलेली आहे, या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी। तर त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर आपली जी आरोग्य विभागाची आणि पोलीस भरती रखडलेली आहे ती आता सुरू होणार आहे मित्रांनो। या ठिकाणी न्यूज आपण पाहू शकता। गृह विभागाच्या निर्णयात SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे असे आदेश देण्याचे म्हटलेले आहे। या आदेशात SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा SWC मधून विचार करावा असा उल्लेख करण्यात आलेला नाही। बघा, या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची ही न्यूज आहे। याच्यामध्ये आरोग्य विभाग आणि पोलीस भरती तात्काळ होणं गरजेचं आहे, म्हणून ही दोन्ही पोलीस भरती आणि आरोग्य विभाग भरती आता सुरू होणार आहे मित्रांनो। राजेश टोपे यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की जानेवारी महिन्यामध्ये ही भरती सुरू करायची आहे, त्याच्यानुसार हे आदेश काढण्यात आलेले आहेत। म्हणजे आता भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी थोडासा अवधी शिल्लक आहे। महिन्याच्या एंडिंगमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते, ज्यामध्ये आपण 2019 मध्ये फॉर्म भरलेले आहेत, ज्याचं फक्त हॉल तिकीट येऊन एक्झाम डेट आपल्याला समजणार आहे। त्याच्यामुळं आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। तर गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाच्या शुद्धीपत्रक काढण्याचेही आदेश दिलेले आहेत। म्हणजे आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती 2019 मध्ये आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये SWS जो आता शासनाने नवीन निर्णय काढलेला आहे, ज्याच्यामध्ये मराठा आरक्षणाला SWS मध्ये समावेश करायचा आहे। तसं 2019 मध्ये पोलीस भरती आणि आरोग्य विभाग भरती याच्यामध्ये आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये याचा समावेश होणार नाही मित्रांनो। डायरेक्ट याची भरती होणार आहे, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा कुठलाही संबंध येणार नाही आहे। त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया मित्रांनो लवकरात लवकर सुरू होणार आहे। अशी ही आनंदाची अशी महत्त्वाची अशी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करा।